आज आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर ह्याच्यावरचा प्रॉब्लेम नंबर 1 म्हणजे इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहायचं आहे बघा. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता पौर्णिमा हू शेअर प्रॉफिट्स इक्वली वॉज ॲज फॉलो. तर बॅलन्स शीट दिली आहे आपल्याला 31 मार्च 2018 म्हणजेच काय 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट दिली आहे. तर त्या बॅलन्स शीटवर आपल्याला ॲडजस्टमेंट काय दिले त्या पाहिजे बघा. ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. म्हणजे 1 एप्रिल 2018ला अपर्णाची फर्ममध्ये 1/5 हिस्सा थोडा भविष्यामध्ये तिला प्रॉफिट दिला जाईल ह्या अटीवर तिला दिले प्रवेश. काय सांगितले, गुडविल इज व्हॅल्यू ॲट ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजेच काय, अपर्णानं 2 लाख रुपये गुडविल आणलेलं आहे, पण ते गुडविल काय फर्म म्हणजे थोडक्यात तिनं ते गुडविल रोख स्वरूपामध्ये आणलं. मग गुडविल रोख स्वरूपामध्ये आणलं असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री होती. म्हणजेच काय, जे गुडविल आणले ते गुडविल जे काय 2 लाख रुपये गुडविल आणले ते फर्मचं गुडविल आहे. ते गुडविल तिच्या हिस्स्याचं गुडविल काढायचं आहे. म्हणजेच काय 1/5 2 लाख गुणिले 1/5 5 चोक 20 40,000 गुडविल तिच्या हिस्स्याचं येईल. 40,000 गुडविल हे कॅश स्वरूपामध्ये आणलं आणि ते ओल्ड पार्टनरने घेतलं. म्हणजे व्हेन अ न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल अँड रिटेन इन बिझनेस अशी गुडविलची ट्रीटमेंट आहे. पुढं काय, अपर्णा इज टू ब्रिंग ₹1 लाख ॲज कॅपिटल. मग 1 लाख रुपये कॅपिटल आणलं म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट असे होणार आहे. तिसरं, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. इथं सन्ड्री डेटर्स आहेत त्याला टिक करून घ्यायचे. तेव्हा 10% निर्माण झालेत. म्हणजेच काय 2,600 रुपये. पुढं RDD निर्माण झालेत. म्हणजेच सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू कमी झाली, ते घ्यायचे असतात रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. पुढं लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंग 80,000 इथं दिलेत. तर जुन्या बॅलन्स शीटला इथं 60,000 म्हणजे 20,000 इन्क्रीज झाले. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घ्यायचे ते इन्क्रीज झाले. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. तिथं स्टॉक आहेत आणि प्लांट अँड मशिनरी इथं दिलेत. ह्या दोन्हीचं काय करायचं आहे 20% कमी म्हणजे झाले डिप्रिसिएशन झाले. म्हणजेच रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घ्यायचे. प्लांट अँड मशिनरी 17,000 गुणिले 20/100 म्हणजेच काय 7 दुणे 14,000 आले. आणि इकडं काय दिलं आहे स्टॉकची किती आहे 40,000 गुणिले 20/100 म्हणजेच काय 4 दुणे 8,000 रुपयानं कमी झाली. 40,000मधून 8,000 लेस करायचे. आउटरला बॅलन्स शीटच्या 32,000 लिहायचे. पण हे बॅलन्स शीट आपल्याला सांगितलेच नाही. खाली काय सांगितलं आहे बघा, ड्राफ्ट जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबव अरेंजमेंट अँड गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं आहे आणि जर्नल एंट्री करायला सांगितलं. पण जर्नल एंट्री जरी करायला सांगितलं असलं तर पहिल्यांदा तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट कच्चा का होईना ओपन करावा लागतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला परत काय करायला लागतं, बॅलन्स शीट तयार करावी लागते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायला लागतो आणि मग तुम्हाला जर्नल एंट्र्या सोडवता येतात. आणि त्यामुळं सोडवत असताना आपल्याला आता हा प्रॉब्लेम सोडवताना आधी जर्नल एंट्र्या आखून घ्यायचे आहेत. जर्नलचा स्पेसिफिक फॉर्म आणि पार्टनर्स रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि हे बॅलन्स शीट हे पण आखून घ्यायचं आहे. तर बघा तर ॲडमिशन ऑफ पार्टनरमधला आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे इलिस्ट्रेशन नंबर 1 मधला. तर पहिल्यांदा बॅलन्स शीट जुनी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला जे बॅलन्सेस दिले ते बॅलन्सेस फॉरवर्ड करायचे. बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख सुजाता पौर्णिमा 1,40,000 अपर्णाचा येणार नाही. आता जुन्या बॅलन्स शीट पहिल्यांदा कव्हर करायचं. हा प्रॉब्लेम सोडताना जुनी बॅलन्स शीट कव्हर करायचे. मग पहिल्यांदा बॅलन्सेस फॉरवर्ड करायचे. त्यानंतर असेटला पण कॅशचा पण बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय राहिलं आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. तर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटची बॅलन्स शीट पहिल्यांदा दाखवून घ्यायचे आणि कॅपिटल अकाउंट घ्यायचे आहेत. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आहे तशा त्यावर काय ॲडजस्टमेंट आहे ते लिहून घ्यायचे आहेत. 34,000 26,000 ही लायबिलिटी साईड झाली. आता असेटला
लँड अँड बिल्डिंग दिली, तर लँड अँड बिल्डिंग दिलेत. लँड अँड बिल्डिंग किती दिलेत बघा, लँड अँड बिल्डिंग 80,000 दिलेत. तर 80,000 म्हणजे जुन्या बॅलन्स शीटमध्ये 60,000 80 म्हणजेच 20,000 इन्क्रीज झालेत. इथं बाय बॅलन्स लँड अँड बिल्डिंग 20,000 रिव्हॅल्युएशन अकाउंटला घ्यायचं आहे. आता तेच परत बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचं आहे. बघा लँड अँड बिल्डिंग 60,000 ॲड इन्क्रीज 20,000, आउटरला 80,000 घ्यायचे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 70,000 दिलेत. प्लांट अँड मशिनरी जे काय आहे ते 20% रिड्यूस झालेत. मग रिड्यूस झाले म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घ्यायचे. प्लांट अँड मशिनरी 14,000 टू प्लांट अँड मशिनरी 14,000 हे काढून घ्यायचे 20%. तेच परत बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं आहे. प्लांट अँड मशिनरी 70,000 लेस 20% डिप्रिसिएशन 7 दुने 14 म्हणजेच काय 70,000मधून 14,000 लेस करायचेत. आणि आउटरला दाखवायचेत परत हे 56,000 येतील. आता त्यानंतर फर्निचर आहे तसं घ्यायचं आहे 24,000. तर सन्ड्री डेटर्सवर काय दिले 10% प्रोव्हिजन दिली. मग सन्ड्री डेटर्स 10% प्रोव्हिजन, सन्ड्री डेटर्स घ्यायचे 10% काढायचे आहेत 2,600 हे 26,000मधून लेस करायचे. आउटरला 23,400 येतील. त्याचप्रमाणे परत काय आहेत स्टॉक पण दिलेत रिड्यूस 40,000 म्हणजे 20% काढायचे आहेत. 4 दुने 8,000 इथं येतील. आउटरला 32,000 येतील. आणि तेच परत इकडं रिड्यूस झालेत म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवायचे आहेत टू स्टॉक 8,000. त्याचप्रमाणे प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झालेले ते 14,000 आपण घेतलेले. आता कॅशचा बॅलन्स आपण फॉरवर्ड केले. त्या ॲडजस्टमेंट ज्यामध्ये होते त्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला एक गुडविल दिलेलं होतं. पहिली गुडविल व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. आपण गुडविल शेअर इन कॅश. मग त्याचीच काय आहे गुडविलची ट्रीटमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. 2 लाख रुपये गुडविल घेऊन आलेलं. मग तिच्या हिश्श्याचं गुडविल आपण काढलं गुणिले 1/5 40,000 आले. मग ती एंट्री काय येणार आहे रोख स्वरूपामध्ये गुडविल आणलं. कॅश अकाउंट डेबिट टू 40,000 टू गुडविल अकाउंट 40,000 ही एंट्री केली. त्यानंतर गुडविल दुसरी एंट्री येणार आहे गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू ओल्ड पार्टनर्स कोण आहेत सुजाता आणि पौर्णिमा. सुजाता कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट. त्यांचा रेशो इक्वली दिला आहे म्हणजे 20,000 आणि 20,000 हे येणार आहेत. ह्या एंट्री येणार म्हणजेच आता जर्नल एंट्री पहिल्यांदा करून घ्यायचे. काय येणार आहे गुडविलची येणार आहे. बघा जर्नल एंट्रीज पहिल्यांदा काय करायचे. जर्नल एंट्री 2018 एप्रिल 1 कॅश अकाउंट डेबिट 40,000 टू गुडविल अकाउंट 40,000 being cash brought by new partner as goodwill. तर गुडविल कॅश स्वरूपामध्ये आणले. दुसरी काय येणार आहेत डॉट गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू ओल्ड पार्टनर्स कोण आहेत सुजाता कॅपिटल अकाउंट इक्वल रेशिओ म्हणून इक्वली वाटायचं आहे 20,000 टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट 20,000 असं वाटायचं आहे. आता बिंग गुडविल distributed all partners in sacrifice ratio
तर सॅक्रिफाय रेशो होल्ड रेशो सारखाच असतो म्हणून सॅक्रिफाय रेशो झालं. हे 2 एंट्री झाल्यात. आता कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल एंट्री केली. कॅशच्या डेबिटला घ्यायचं आहे टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल 40,000. गुडविलच्या क्रेडिटला घ्यायचं आहे बाय कॅश अकाउंट 40,000. दुसरी एंट्री केली आपण गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाताच कापेल. मग गुडविलच्या डेबिटला घ्या टू सुजाता कॅपिटल अकाउंट 20,000 टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000. म्हणजे या गुडविलच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं आहे, गुडविल अकाउंट क्लोज होतो आहे. आता ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला करायचं आहे बघा. ओल्ड पार्टनर्स घेतले होते बाय गुडविल अकाउंट सुजाता 20,000 पौर्णिमा 20,000 झालं. आता गुडविल हे केलं पहिले ॲडजस्टमेंट सोडेल. दुसरं काय, कॅश आणली अपर्णानं रोख स्वरूपामध्ये. कॅश अकाउंट डेबिट 1 लाख PDF तुम्ही बघू शकता, पुस्तकात बघू शकता. टू अपर्णा कॅपिटल अकाउंट 1 लाख being cash brought by new partner. आता ह्याचं लेजर पोस्टिंग करायचं आहे. कॅशच्या डेबिटला आल्या टू $1 लाख. तेच लेजर पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला घ्या बाय कॅश अकाउंट $1 लाख झालं. त्यानंतर सन्ड्री डेटर्स लँड अँड बिल्डिंग आणि ते आपण ते सोडवलेलं आहे. तर त्याची एकच एंट्री बघा. हे रिव्हिलेशन अकाउंट आहे, ते डेबिटची साईडची आणि क्रेडिट साईडची एकच एंट्री करायची. RDD स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी घ्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट घेतलेले आपण 2,600 24,600 येतात. टू RDD अकाउंट 2,600 टू स्टॉक अकाउंट 8,000 टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14,000 being decrease in value of sundry debtors, stock and plant and machinery. आणि त्याचंच हे लेजर पोस्टिंग आपण केलेलं आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD अकाउंट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आणि तेच आपण इकडं बॅलन्स शीटला सोडवलेलं आहे. हे आता त्याच पद्धतीनं अजून एक इन्क्रीज झालेली काय, लँड अँड बिल्डिंग. म्हणजेच थोडक्यात काय इन्क्रीज झाली असेल तर काय करणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रिएट म्हणजे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट किती इन्क्रीज झालेत, 20,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 20,000 being increase in value of land and building account. त्याचंच हे आपण लेजर पोस्टिंग इथं केलेलं आहे. आणि त्याचंच हे इथं लँड अँड बिल्डिंग जे आहे हे घेतलं इथं 60,000 आणि त्यात ॲड इन्क्रीज 20,000 80,000 आउटरला दाखवलं. आता पहिल्यांदा
गुडविल अकाउंट आपण क्लोज केला, 40,000 आले. पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिल्यांदा क्लोज करून घ्यायचं आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना त्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट ह्या 2 बाजू बघायच्यात. आणि डेबिट आणि क्रेडिट या बाजू दोन्ही बघून कुणाचं काय किती बॅलन्स आला आहे ते बघून करायचं. म्हणजेच इकडे बघा रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला 24,600 आले आणि इकडे 20,000 आहे. म्हणजेच काय तर 4,600 बॅलन्स राहतो, तो इक्वली वाटायचा आहे. सुयाताला 2,300, पौर्णिमेला 2,300 ह्याची एंट्री करून घ्यायचं आहे. बघा तर रिव्हॅल्युएशन क्रेडिट म्हणजे सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300, पौर्णिमा फक्त ओल्ड पार्टनरलाच वाटायचं आहे. कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,600 being loss on revaluation transfer to partners capital account. आणि आलेला रिव्हॅल्युएशन आहे तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल डेबिट आहे तर डेबिट साईडला घ्यायचं आहे. बघा इथं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 2,300 तर आपल्याला येणार नाही. आता काय करायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. तर बघा पहिल्यांदा अपर्णाचा कॉलम क्लोज करा. क्रेडिट साईडला किती आहेत बघा, इकडं 1,00,000 आहेत. तर इकडं पण काय येणार आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,00,000, इथं 1,00,000 अपर्णात झाला. आता इथं 1,40,000 आणि 20 म्हणजेच किती आलेत 1,60,000. इकडे 1,60,000 मधनं 2,300 घाला म्हणजे किती येणार आहेत 1,57,700 म्हणजेच 1,60,000 झालं. इकडे किती आहेत 1,00,000 आणि हे 1,20,000 मधनं 2,300 लेस करा म्हणजेच किती येणार आहे 1,17,700 म्हणजेच 1,20,000. तर हे जो बॅलन्स आला आहे तो कुठं घ्यायचा आहे, हा आलेला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला किती आलेले आहेत बघा. सुजाता 1,17,700, त्यानंतर 1,57,700, त्यानंतर 1,00,000. ह्या तीनची टोटल करून लिहायची. इकडं आउटरला तुम्ही लिहू शकता. आउटरला टोटल करून किती येणार आहे 3,75,400 एवढं टोटल आहे. हे लायबिलिटी साईड पूर्ण झालेली म्हणजेच पार्टनरचं घेतलेलं आहे. आता आपल्याला कॅश अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा कॅश अकाउंटला आपण काय केलेलं आहे डेबिट साईडला 80,000 आहेत आणि इकडे किती आहेत 40 आणि 1,00,000 म्हणजेच क्रेडिट साईडला काय नाही टोटल करून घ्यायचे. बघा किती टोटल येते 2,20,000. इकडे घ्यायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,20,000. तर हा आलेला बॅलन्स कुठे घ्यायचा आहे बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचा आहे. घ्या कॅश 2,20,000 आणि आता काय करायचं आहे बघा हे सगळं झालेलं आहे आणि टोटल करून घ्यायचे. गुडविलचा पण बॅलन्स काय राहिलेला नाही आहे त्यामुळे येणार नाही. 0,0,4 5 4 9 6 15 चला 1 7 आणि 3 10 12 आणि 13 चला 4,35,400 4,35,400
असे टोटल येणार आहे आणि असाच हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि जर्नल एंट्री ह्या एवढ्याच झालेल्या आहेत. बॅलन्स कॅरी फॉरवर्डच्या जर्नल एंट्री होत नाहीत आणि एवढ्या जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपण इथंच थांबू.